सांगा, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अवकाळीमध्ये नुकसान होत होतं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरून दिलं जात नव्हतं, NDRFच्या निकषाच्या बाहेर जात नव्हते. मी मुख्यमंत्री असताना NDRFचे निकष बाजूला ठेवले, NDRFच्या दुप्पट आम्ही देऊ लागलो. 2 हेक्टरचं भाई 3 हेक्टर केलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे आहे ते भरून देऊ लागलो. अगदी गुगलगाईनी केलेलं नुकसान देखील आम्ही भरून दिलंय. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता जे झालेलं जे नुकसान आहे, प्राण्यांनी केलेलं नुकसान, हे आपण भरून देतो. आणि म्हणून नीलगाईपासून गोगलगाईपासून सगळ्यांनी केलेलं नुकसान, आणि म्हणून या आता झालेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये देखील खूप मोठं प्रचंड नुकसान झालं. आम्ही म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले. 32,000 कोटीचं पॅकेज त्यावेळेस आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप केलं, आणि ते सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे. तरी सांगणं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल, तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर.